हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। तर मी आज तुम्हाला इथे बघा पफ स्लीव तयार करून दाखवणार आहे। कशा पद्धतीने त्याला प्लेट घ्यायच्या, त्याला पुढच्या साईडला पाकळीचा शेप कशा पद्धतीने घ्यायचा ते सविस्तर सांगणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याची कटिंग सांगितलेली आहे, ते स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्ही बघा जाऊन, म्हणजे तुम्हाला सर्व त्याची माप समजतील आणि फुगाबाही तुम्हाला पण खूप इझी पद्धतीने येईल। तर ते सर्व घडींसाठी मी दिलेले आहे, म्हणजे चेस्ट साईज कोणतीही असो, फक्त आपण त्याची घडी चेंज करायची आणि आपण आपल्याला जेवढा पफ उंचचा पाहिजे तेवढा उंचीचा आपण पफ घेऊ शकतो, तो घ्यायचा आणि व्यवस्थित अशी कटिंग करायची। आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पफ स्लीव कशा पद्धतीने शिवायचा, ते स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा, स्किप करू नका। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता बघा, मी ही 32 चेस्ट साईजची बाही आहे, 8.5ची घडी होती, त्याला थोडीशी जॉईंट लागत होती। जॉईंट व्यवस्थित अशी द्यायची, म्हणजे आपले जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या आतमध्ये त्याची शिलाई जाते, म्हणून व्यवस्थित अशी खालच्या साईडनं बघा मी पट्ट्या धरल्या दोन्ही आणि वरच्या बाहीला वरच्या साईडून धरली। व्यवस्थित अशी जॉईंट द्यायची, म्हणजे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं इथे। आणि आपण पुढल्या साईडला पलटी करण्यासाठी 1/2 इंचाची शिलाई इथे घेणार आहे। व्यवस्थित अशी दोन्ही बाही सोबतच धरायच्या, म्हणजे आपली बाही चुकत नाही, व्यवस्थित अशी येते। इथे बघा, आता दाब शिलाई घ्यायची वरच्या साईडनं, व्यवस्थित अशी दाब शिलाई घ्यायची। जी आपली आतली मार्जिंग असते त्या अस्तरच्या बाजूला दाब शिलाई नेहमी घ्यायची, मेन फॅब्रिकला दाब शिलाई घ्यायची नाही। वरच्या साईडून एक शिलाई मारायची आणि आता चारी बाजूने त्याला शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित असे त्याला टाचण्या लावायच्या, म्हणजे आपला कपडा सरकत नाही, व्यवस्थित अशी आपली बाही जॉईंट होते। आपण जे नॉर्मल बाही आपण शिवतो तशाच पद्धतीने बाही पलटी करून घ्यायची, व्यवस्थित अशी बाही पलटी करून घ्यायची। जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कटिंग करून टाकायचा। आता व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित असा समजेल। आता बघा, इथे शोल्डरच्या साईडला मी 3 पॉईंट दिलेले आहेत, याची कटिंग तुम्ही सविस्तर बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। इथे दोन्ही बाही माझ्या रेडी झालेल्या आहेत। इथे बघा, याच्यामध्ये पण दिसते तुम्हाला मी पुढचा शेप बाहीचा कटिंग केलेला नाही। जो पाकळीचा शेप असतो तो कटिंग नंतर आपण प्लेट घेतल्यानंतरच कटिंग करायचा। व्यवस्थित अशा याला मी वरच्या साईडला पॉईंट घेतले आहेत, तशा पद्धतीने तिथे आता प्लेट घ्यायचे आहेत। आपण वरच्या साईडला पण प्लेट घेऊ शकतो आणि खालच्या साईडला पण त्याची प्लेटची तोंड करून आपण त्याला हे प्लेट घेऊ शकतो। जर आपल्याला जास्त उंचीचा पफ नको असेल तर मग खालच्या साईडला आपण त्याला प्लेट द्यायच्या, पण ह्याच्यामध्ये मला वरच्या साईडलाच मी ह्याची प्लेटची तोंड करून शिलाई मारणार आहे। व्यवस्थित अशी अर्धा इंचाच्या प्लेट घ्यायच्या। जर तुम्हाला जास्त अशा मोठ्या नको असेल तर आपण 1/2 इंचाच्या पण घेऊन त्याला शिलाई मारू शकता। व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। शोल्डरचा जो पॉईंट असतो वरचा आपला, तो मिडलला व्यवस्थित दोन्ही साईडला आपण 3-3 प्लेट घेणार आहे। दोन्हीकडल्या प्लेटची तोंड व्यवस्थित असे मिडलला आली पाहिजेत। इथे बघा, व्यवस्थित अशी आपली रेडी झालेली आहे। जे आपण जॉईंट दिलेले आहे त्याची शिलाई पण आतल्या साईडला गेलेली आहे। व्यवस्थित असे दुसऱ्या बाहीला पण करून घ्यायचं। प्लेट घेताना मशीनचा दाब उचलायचा नाही, म्हणजे व्यवस्थित असे येतात। आता आपली 8.5ची घडी होती, इथं चेक करून घ्यायची 8.5ची घडी आहे का। घडी कमी 8.5ची घडी येत नसेल तर थोडी प्लेट खोलून नंतर प्लेट घ्यायची। इथे पुढच्या पाकळीचा शेप 1 इंचाचा मी घेतला आहे। जेव्हा आपण प्लेट घेऊन झाल्यानंतरच आपण पुढच्या पाकळीचा शेप देणार आहे। व्यवस्थित अशी एकावर एक ठेवायची आणि दोन्हीला खून करून घ्यायचे। इथे
आपण जी कटिंग करणार आहे त्याला एक शिलाई घ्यायची, म्हणजे आपला कपडा सरकत नाही आणि व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. दोन्ही बाही आतल्या साईडला उलट्या ठेवायच्या आणि बाहेर सवरच्या ठेवायच्या, नाहीतर दोन्ही शेप एकसारखेच होऊन जातात. बाही व्यवस्थित अशी चेक करायची. इथे बघा किती व्यवस्थित असा पाकळीचा शेप आलेला आहे. पुढचा पाकळीचा शेप व्यवस्थित दिला की आपल्या ब्लाऊजला पण पुढच्या साईडला फुगा येत नाही, नाहीतर आपल्या साईड पीसच्या वरच्या साईडला फुगा येतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याची स्टिचिंग दाखवणार आहे. पूर्ण शोल्डरचा आणि बाहीचा व्यवस्थित पॉईंट आला तर बाहीचा पप आपला व्यवस्थित असा दिसतो. त्याच्यामुळे मी ह्याची स्टिचिंग पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जावा, म्हणजे त्याच्यातले तुम्हाला सर्व प्रॉब्लेम समजतात आणि व्यवस्थित तुमची पण स्टिचिंग येईल. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा. चला, अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. चला मग, बाय बाय.